नमस्कार. कधी विचार केलाय की आवाजात, ध्वनीमध्ये किती प्रचंड शक्ती दडलेली असू शकते? आज आपण एका अशाच प्राचीन पण अत्यंत प्रभावी साधनेबद्दल बोलणार आहोत. ही साधना आहे मंत्र जपाची. चला तर मग या ध्वनीच्या प्रवासाला सुरुवात करूया. विचार करा की फक्त एक आवाज, एक ध्वनी आपलं मन, आपले विचार बदलू शकतो. हे शक्य आहे का? हो, नक्कीच शक्य आहे. कारण ध्वनी म्हणजे फक्त कंपने नाहीत, तर ते आपल्या आत बदल घडवण्याचे खूप शक्तिशाली माध्यम आहे. तर मग हा मंत्र जप किंवा नाम जप म्हणजे नेमकं काय आहे? सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ही एक अशी साधना आहे जिथे आपण देवाचं नाव किंवा एखादं पवित्र मंत्र पुन्हा 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 म्हणतो. यामुळे होतं काय की आपलं जे चंचल मन आहे ते शांत होतं आणि आपण एका उच्च चेतनेशी जोडले जातो. आता ह्या साधनेसाठी अनेक जण जपमाळेचा वापर करतात आणि या माळेत सहसा 108 म्हणी असतात. पण कधी विचार केलाय 108च का? 100 का नाहीत किंवा 150 का नाहीत? या आकड्यात असं काय खास आहे जे हजारो वर्षांपासून इतकं महत्वाचं मानलं गेलंय? चला, हेच रहस्य आज उलगडून पाहूया. तर आपला पहिला भाग आहे पुनरावृत्तीची शक्ती. म्हणजे मुळात जप करायचाच का? एकाच गोष्टीचा पुन्हा पुन्हा उच्चार करण्यामागे नेमकं काय कारण आहे? अहो, नाम जपाचे फायदे खरंच थक्क करणारे आहेत. हे फक्त मानसिक शांतीपुरते मर्यादित नाहीत. ही साधना आपल्या डोक्यात सतत धावणाऱ्या विचारांना ब्रेक लावते, आपला तणाव, आपली चिंता कमी करते. इतकंच नाही तर वाईट सवयींवर मात करायला मदत करते आणि नकारात्मक ऊर्जेपासून आपलं संरक्षण करण्यासाठी एका कवचासारखं काम करते. आता येतोय आपला दुसरा आणि सगळ्यात रंजक भाग, 108चं रहस्य. चला, आता त्या गूढ आकड्याकडे वळूया. जपमाळेत 108 म्हणी का असतात? यामागे नेमकं कोणतं वैश्विक गणित दडलंय? 108 हा फक्त एक आकडा नाहीये. असं समजा की ह्यात एक संपूर्ण ब्रह्मांड सामावलेलं आहे. या आकड्याची मुळं आपलं शरीर, ज्योतिषशास्त्र आणि अगदी संस्कृत भाषेतही खोलवर रुजलेली आहेत. या आकड्याचं महत्त्व इतकं मोठं आहे की ते आपल्याला थेट विश्वाच्या रचनेशीच जोडून टाकतं. तर मग 108 हा आकडा इतका पवित्र का मानला जातो? याचं उत्तर अनेक ठिकाणी सापडतं. उदाहरणार्थ, खगोलशास्त्र सांगतं की पृथ्वी आणि सूर्या यांच्यातलं अंतर हे सूर्याच्या व्यासाच्या जवळपास 108 पट आहे. आपल्या शरीरात 108 मुख्य ऊर्जा वाहिन्या आहेत, ज्यांना आपण नाडी म्हणतो. इतकंच नाही, संस्कृत वर्णमालेत 54 अक्षरं आहेत आणि प्रत्येकाचं शिव आणि शक्ती असं दुहेरी रूप मानलं जातं. म्हणजे 54 गुणिले 2 झाले 108. हे फक्त योगायोग नाहीयेत, तर हे एका वैश्विक सुसंवादाचे संकेत आहेत. चला, आता तिसऱ्या भागाकडे वळूया, सरावाचे नियम. पण ही साधना करण्यासाठी काही कठीण नियम आहेत का? अनेकांच्या मनात हा प्रश्न येतो की हे सगळं खूप क्लिष्ट असेल, पण खरंच तसं आहे का? हा प्रश्न खूपच महत्वाचा आहे. कारण अनेकांना वाटतं की जप करण्यासाठी एक विशिष्ट जागा लागते, विशिष्ट वेळ लागते, शुद्धता लागते. पण हे खरं आहे का? चला, प्रेमानंद महाराजांच्या शिकवणीतून हे समजून घेऊया. याचं उत्तर साधनेच्या प्रकारात दडलंय. प्रेमानंद महाराजांच्या मते 2 प्रकारचे जप असतात. पहिला म्हणजे नामजप, म्हणजे फक्त देवाचं नाव घेणं. यासाठी अगदी कुठलेही नियम नाहीत. आपण कोणत्याही अवस्थेत, कुठल्याही ठिकाणी, अगदी अंथरुणावर बसूनही नामस्मरण करू शकतो. पण दुसरा प्रकार आहे गुरुमंत्र, जो दीक्षेतून मिळालेला असतो. आणि हो, त्यासाठी शुद्धतेचे काही नियम पाळणं आवश्यक असतं. आणि हा संस्कृत श्लोक बघा, तो ह्याच विचाराला किती सुंदर दुजोरा देतो. तो सांगतो की एखादी व्यक्ती शुद्ध असो किंवा अशुद्ध, कोणत्याही परिस्थितीत असो, जो परमात्म्याचं स्मरण करतो तो आतून आणि बाहेरून शुद्ध होतो. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की नामस्मरणाची क्रिया स्वतःच एक शुद्धी प्रक्रिया आहे, जी सर्वांसाठी खुली आहे. आता येतोय चौथा भाग, ध्वनीतील ब्रह्मांड. चला, आता एका शक्तिशाली मंत्राचं विश्लेषण करून पाहूया की कसे एका ध्वनीमध्ये संपूर्ण ब्रह्मांड सामावलेलं असू शकतं. आपण ज्या मंत्राबद्दल बोलणार आहोत तो आहे ओम नमः शिवाय. हा फक्त एक मंत्र नाही, तर याला पंचाक्षर मंत्र म्हणतात. म्हणजे 5 पवित्र अक्षरांचा एक समूह. शैव परंपरेत या मंत्राला खूप महत्वाचं स्थान आहे. या मंत्राची खरी ताकद त्याच्या रचनेत दडलेली आहे. यातील प्रत्येक अक्षर निसर्गातल्या पंचमहाभूतांपैकी एकाचं प्रतिनिधित्व करतं.
न म्हणजे पृथ्वीतत्व, म म्हणजे जलतत्व, शी म्हणजे अग्नी, वा म्हणजे वायू आणि य म्हणजे आकाशतत्व. जरा विचार करा, जेव्हा हा मंत्र म्हटला जातो तेव्हा फक्त शब्द उच्चारले जात नाहीत, तर संपूर्ण ब्रह्मांडातील ऊर्जांना आवाहन केलं जातं. आणि म्हणूनच या मंत्राच्या जपाचे फायदेही तितकेच गहन आहेत. यामुळे केवळ आतून शांती मिळत नाही, तर मनाचं शुद्धीकरण होतं, भावनांमध्ये संतुलन येतं. ही साधना आत्मसाक्षात्कारापासून ते थेट मोक्षापर्यंतचा मार्ग उलगडून दाखवते. आणि आता आपण आलो आहोत शेवटच्या टप्प्यात, अंतिम निष्कर्ष. तर या संपूर्ण ध्वनीच्या प्रवासाचा सार काय आहे? आपण पाहिलं की एक साधा ध्वनी, एका साध्या नावाची पुनरावृत्ती, वैश्विक ऊर्जेशी जोडण्याचं एक किती प्रभावी साधन बनू शकतं. मंत्रजप ही फक्त एक क्रिया नाही, तर ती स्वतःच्या आत डोकावून स्वतःला बदलण्याची एक संपूर्ण प्रक्रिया आहे. आणि जाता जाता एक शेवटचा प्रश्न. जर ध्वनीमध्ये संपूर्ण ब्रह्मांड घडवण्याची शक्ती असेल, तर आपण आपलं जग, आपलं आयुष्य घडवण्यासाठी कोणत्या ध्वनीची निवड करत आहोत? विचार नक्की करा.